पुन्हा एकदा वर्ल्ड फायटर्स त्यांच्या समोर अंतिम फेरीमध्ये आलेला आहे. आता तो बदला वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाला घेण्याचा मौका आलेला आहे आणि वर्ल्ड फायटर्स या संघाला आपली जी अंतिम विजयी चषक आपल्याकडेच ठेवायची ही दुसरी संधी वर्ल्ड फायटर्स या संघाकडे आहे. पाहूया कोणता संघ विजयी ठरतो हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलेले आहेत त्या आशिष चिंदरकर आणि मनीष यादव कर्णधार आणि संघ मालक. त्याचप्रमाणे गोलंदाज अंकित यादव जो झारखंड एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. शेवटचा सामना आखिरी के 30 मिनट है दोनों टीम के पास. जी लो अपनी जिंदगी जो करना है या आखिरी 30 मिनिट में करना है. आणि हा पहिला चेंडूवरती जो चेंडू हवेत आहे खेळाडू खाली आहेत आणि हा झेल सुटलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण संदेश गावंड आणि कुशल गावंड या दोघांमध्ये काही तालमेल नव्हता. कोण कॅच घेणार आहे, तू की मी की तू, यामध्ये तो झेल सुटलेला आहे. दोन्ही पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि ही चूक किती महाग पडेल हेच जीवदान मिळालेला आहे तो आशिष चिंदरकर याला. कारण का गेल्याच मॅच मध्ये आशिष चिंदरकर याने तुफान फटकेबाजी करून वैयक्तिक 47 म्हणजे 47 धावा केलेला होता आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिलेला होता. असा हा आशिष चिंदरकर, त्याचा झेल निसटलेला आहे. हा किती महागात पडेल हे आपल्याला थोड्याच वेळा म्हणजे पुढच्या षटकांमध्ये कळेलच. आणि आता फलंदाजीसाठी सज्ज मनीष यादव आणि दुसरा चेंडू मनीष यादव याचा आणि सामना करेल मनीष अंकित याचा. अतिशय सुंदर फटका. पुन्हा एकदा झेल पण तो गेलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता पण चेंडू थोडा लांब होता आणि हा चौकार, पहिला चौकार आलेला आहे दुसऱ्या चेंडू मध्ये आणि धाव संख्या झालेली आहे ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. जर मनीष यादवने पाहिलं असेल की हा आधीचा उपांत्य फेरीचा सामना की 77 म्हणजे 77 धावा सुद्धा वर्ल्ड फायटर्स या संघाने चेस केलेले आहेत, तर तुम्हाला त्यांना 80च्या वरती मोठा टार्गेट द्यावा लागेल. कारण का त्यांच्याकडे सुद्धा भक्कम बल्लेबाजी आहे, भक्कम फलंदाजी आहे, याची नोंद घ्यायची आहे. अंकित यादवचा तिसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा साईप्रसाद मैकर. खूप प्रेशर असेल साईप्रसाद मयेकर वरती कारण का अंतिम फेरीचा हा सामना आहे आणि साईप्रसाद मयेकरला ही ट्रॉफी स्वतःजवळ ठेवण्याची इच्छा असेलच. आणि मनीष यादव याला त्याचा बदला घेण्याची इच्छा असेल. पाहूया, कारण का गेल्या वर्षीच फायनलमध्ये मनीष यादव याच्या संघाला साईप्रसाद मयेकर याच्या संघाने अंतिम फेरीमध्ये पराभूत केलेलं होतं आणि तीच जोडी आता पुन्हा एकदा आपल्याला अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळते. अतिशय सुंदर चेंडू आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 9 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 9 धावा. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल मनीष यादव. सुंदर असा प्रहार केलेला आहे आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 13. 5 चेंडू आणि 13 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. अंकित यादव याचा अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाकडून. मनीष यादव याची अजूनपर्यंत आशिष चिंदरकर याच्याकडे काही ती फलंदाजी गेलेली नाहीये. कारण का आशिष चिंदरकर एक डावखुरा फलंदाज, एक भला मोठा फलंदाज आहे, ज्याला अलिबागचा बादशाह म्हणून ओळखला जातो असा हा फलंदाज आशिष चिंदरकर. तो अजून नॉन स्ट्राईकलाच आहे, तरी धावसंख्या अतिशय सुंदर झालेली आहे. शेवटचा चेंडू आणि ही 1 धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 14. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 14.
अतिशय सुंदर अतितटीचा हा सामना आहे. जसा सामना आपल्याला उपांत्य फेरीमध्ये पाहायला मिळालेला होता, वर्ल्डी टायगर्स विरुद्ध वर्ल्डी फायटर्स, असाच सामना आपल्याला पाहायला मिळेल हा अंतिम फेरीचा सुद्धा. कारण का दोन्ही संघ हे सुद्धा बलाढ्य संघ आहे, वर्ल्डी चॅलेंजर्स आणि वर्ल्डी फायटर्स. हा सामना सुद्धा तसाच रंगेल, एकदम रोमांचक, थरारक, अतिशय उपांत्य फेरीसारखा सामना असेल. कारण का उपांत्य फेरीमध्ये आपण पाहिलाच असाल की एक बॉल म्हणजे एक चेंडू आणि एक धाव असा सामना आलेला असताना त्यामध्ये चित्तथरारक सामन्यामध्ये साईप्रसाद मयेकर या संघाने बाजी मारली होती. हा उंच उडायला चेंडू, खाली प्लेयर आणि बाद. पहिला झटका वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाला मनीष यादवच्या स्वरूपात, पहिला गडी बाद. विराज पोपलनकर याने पहिलाच गडी मिळवून दिलेला आहे वर्ल्ड फायटर्स या संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती मनीष यादव सारखा घणघाती फलंदाज बाद केलेला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी. तसेच आमच्या मंडळाचे शुभेच्छुक, त्याचप्रमाणे मंडळाचे आधारस्तंभ डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. अंतिम सामन्यांमध्ये त्यांनी आपली उपस्थिती इथे दाखवलेली आहे. सर, व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अतितटीचा हा सामना पुन्हा एकदा तीच जोडी सर आपल्याला पाहायला मिळते, गेल्या वर्षीचीच अंतिम फेरीमधली वर्ल्ड चॅलेंजर्स आणि वर्ल्ड फायटर्स. आणि सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. आणि हा सीमारेखा पार षटकार आणि धाव संख्या झालेली आहे ती 20. युग मनोज सिंग पहिल्याच चेंडूवरती त्याने षटकार मारलेला आहे. अंडर 19चा हा प्लेयर आहे, अंडर 19चा हा खेळाडू आहे ज्याने अंतिम फेरीमध्ये आता प्रवेश केलेला आहे. अंतिम फेरीमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आणि हा दुसरा चेंडू, तो सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न. पाहूया पंच काय निर्णय देतात. हा सुद्धा षटकार, लगातार 2 षटकार युग मनोज सिंग याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी युग मनोज सिंग याची. अतिशय सुंदर फलंदाजी. तिसरा चेंडू आहे आणि हा खरंच अतिशय सुंदर फलंदाजी करतोय युग मनोज सिंग. एक अंडर 19चा हा प्लेयर, अंडर 19चा हा खेळाडू आपल्या संघासाठी जी फलंदाजी करतोय, अतिशय मनमोहक फलंदाजी. आणि तिसरा फटकार, एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते युग मनोज सिंग याच्याकडून. अंडर 19 ची ही संधी उपलब्ध करून दिलेली होती, त्यामध्ये युग मनोज सिंग अतिशय सुंदर त्याचा फायदा उचलून आपली फलंदाजी सगळ्यांना दाखवत आहे. आणि खरंच मौल्यवान फलंदाजी आहे, मूल्यवान फलंदाजी आहे. अतिशय सुंदर फलंदाजी करते ते. महत्वाचे रन, महत्वाचे षटकार आपल्या संघासाठी उपयोगी पडतील. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आशिष चिंदरकर, अतिशय सुंदर फलंदाजी. जिथे आशिष चिंदरकरला कळलंय की युग सिंगच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत, तर आशिष चिंदरकर किती डोक्याने फलंदाजी करतोय. कारण का त्याने विचार केलेला आहे की मी आता मोठे फटकार मारणार नाही, त्याला स्ट्राईक करून एक रन काढून त्याला स्ट्राईक देतोय. कारण का त्याच्या बॅटने जे षटकार येत आहेत, तर आपण काही मोठे रिस्क घ्यायचे नाहीयेत. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चिंदरकर. जशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती उपांत्य फेरीमध्ये भाई याची, त्याचप्रमाणे आशिष चिंदरकर आता फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नाही घेतला. दोन षटक संपलेले आहे. धावसंख्या झाली ती 28.
धावसंख्या झालेली आहे ती 28. पुढील गोलंदाज नावाजलेला असा गोलंदाज कुशल गावंड वर्ल्ड स्पोर्ट्स क्लब मैदानावरती. आणि गेल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिली असेल त्याची गोलंदाजी अतिशय सुंदर गोलंदाजी होती. त्यांचे मोठे बंधू कुणाल गावंड इथे अवेलेबल इथे उपस्थित नाही आहेत, पण तरी सुद्धा कुशल गावंड हे आपली गोलंदाजी अतिशय सुंदरपणे आणि एकदम आपल्या जसं विश्वास दाखवलेला आहे साईप्रसाद मयेकर यांनी कुशल गावंडवरती, तो विश्वास सार्थ ठरवत आहेत. आणि पाहूया आता हे तिसरं षटक वैयक्तिक असं पहिलं संघासाठी घेऊन येत आहेत. आता पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतील. आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर असा प्रहार आशिष चिंदरकर याचा आणि पहिल्या चेंडूवरती सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 34. 34. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आशिष चिंदरकर यांच्याकडून, कारण का आशिष चिंदरकर अतिशय नावाजलेला असा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज, अलिबागचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज. प्रत्येक पर्वामध्ये आपण त्याला पाहिलं असतील WPLच्या, पण हा WPL पर्व 6वा अतिशय गाजवलेला आहे आशिष चिंदरकर याने. कारण का आपण त्याचे मागचे कितीही पर्व पहा, म्हणजे 6 पर्वामध्ये जर तुम्ही आशिष चिंदरकर याची फलंदाजी पाहायला असाल तो प्रत्येक फलंदाजीमध्ये फ्लॉप झालेला होता, पण यावर्षी नक्कीच सुंदर फलंदाजी केलेली आहे त्याने आपल्या संघासाठी. वळी चॅलेंजर्सने जो विश्वास त्याच्यावरती दाखवलेला होता ऑक्शनमध्ये, तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवलेला आहे. असा हा फलंदाज आहे आशिष चिंदरकर. नो स्वरूपाची धाव, अवांतरशी धाव दिलेली आहे, घोषित केलेली आहे पंचांनी. धावसंख्या झालेली आहे ती 36. एक चेंडू झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे ती 36. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. दोन्ही संघ नावाजलेले असे संघ, दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना. जो संघ विजयी होईल तो आपला या चषकावरती नाव उमटवेल याची नोंद घ्यायची आहे. फ्री हिट आशिष चिंदरकर, हा फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आशिष चिंदरकर याने. आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली आहे ती 42. अतिशय सुंदर फलंदाजी. 2 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा आलेल्या आहेत कुशल गावंड याच्या. गेल्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केली होती कुशल गावंड याने, पण कुशल गावंड तिसऱ्या षटकामध्ये आता जो आलेला आहे, तर आशिष चिंदरकर याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चिंदरकर याची आपल्याला पाहायला मिळते. बरोबर अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ज्या वेळेला मनीष यादव बाद झालेला आहे, तर ती धुरा जी सांभाळतोय वळी चॅलेंजर्स या संघाची, तो आहे आशिष चिंदरकर, अलिबागचा बादशाह. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे कुशल गावंड याच्या गोलंदाजीतून. फक्त एक रन, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि युग सिंग धावचीत झालेला आहे, जो एके ठिकाणी सुंदर फलंदाजी करत होता. 2 षटकार त्याने सुंदर मारलेले होते आणि धावचीत झालेला आहे युग सिंग. पण स्ट्राईक ही असेल पुन्हा एकदा आशिष चिंदरकरकडे. पाहूया दुसरा फलंदाज कोण येतोय खेळपट्टीवरती. आलेला आहे गोविंदा. विकास जयस्वाल उर्फ गोविंदा. पुन्हा एकदा सुंदर प्रहार, मोठा प्रहार, पण पाहूया सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 49.
4 चेंडू आणि 49 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आशिष चिंदरकर याच्याकडून, कारण का आशिष चिंदरकर याने उपांत्य फेरीमध्ये सुद्धा अतिशय सुंदर फलंदाजी करून वैयक्तिक अशा 47 धावा केलेल्या होत्या आणि आता सुद्धा वैयक्तिक अशा 21 धावावरती खेळत आहे. 7 चेंडूत 21 धावा त्याने केलेल्या आहेत आणि संघाच्या 49 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिष चिंदरकर यांच्याकडून. पुन्हा एकदा स्लो बॉलर, स्लो चेंडू होता आणि हा सुद्धा चौकार. धाव संख्या झाली आहे ती 53, 53. अतिशय सुंदर फलंदाजी. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 53 धावा. 5 चेंडू आणि 53 धावा. हा शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पाहूया पंच काय निर्णय देतात आणि हा सुद्धा चौकार. धाव संख्या झाली आहे ती 57. 3 षटका अखेरीस वळी चॅलेंजर्स या संघाची धाव संख्या झाली आहे ती 57, 57. तीन षटक संपलेले आहेत. धाव संख्या झाली आहे ती 57, 57. अजूनही 2 षटक शिल्लक. पाहूया आता कर्णधार कोणत्या गोलंदाजाला आशिष चिंदरकरच्या समोर आणतील. पुन्हा एकदा माझ्या मते अंकित यादव आपल्याला पाहायला मिळेल आणि अंकित यादवला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. साईप्रसाद मयेकर यांनी काहीतरी कानमंत्र दिलेला. पाहूया आता त्याच्या गोलंदाजीमध्ये कोणता प्रभाव पडतोय, कारण का ज्या ज्या वेळेला साईप्रसाद मयेकर कोणत्याही खेळाडूला कानमंत्र देतो त्या त्या वेळेला काहीतरी विपरीत घडते. धाव संख्या झाली ती 57, 57. 3 षटका अखेरीस पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गोविंदा आणि सामना करेल झारखंड एक्सप्रेस अंकित यादव याचा. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वळी चॅलेंजर्स या संघाची आणि हा अतिशय सुंदर असा चेंडू आणि बाद. विकास जयस्वाल म्हणजे गोविंदा बाद झालेला पहिला केले गंमत मध्ये. पुढील फलंदाज श्लोक अनावरकर. अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज आहे जो महाकाली या संघातून खेळतो. खरंच याची फलंदाजी सुद्धा अतिशय सुंदर. आता पाहूया अंतिम फेरीमध्ये आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल हा श्लोक, कारण का त्याच्या समोर जो आहे तो आशिष चिंदरकर जो अतिशय सुंदर फलंदाजी करत आहे. कालपासून आपण त्याला पाहाल आशिष चिंदरकरला तर अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे त्याने आपल्या संघासाठी आणि आज दिवसभरातली पहिली मॅच तर तुझा खेळला उपांत्य फेरीतला अतिशय सुंदर. आता अंतिम फेरीचा सामना हा सुद्धा खेळत आहे. पुढचा चेंडू आणि श्लोक अनावरकर यांनी लेफ्ट स्टेजने मारलेला आहे. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत आणि बाद. श्लोक अनावरकर हा बाद झालेला आहे.
पाहूया अंकित यादव हा हॅट्रिक घेतोय का. अतिशय सुंदर असा हा फटकार आपल्याला पाहायला मिळतो. लेग साईडच्या दिशेने पाहूया. पंच करून निर्णय देत आहेत आणि हा षटकार सीमारेखा पार. अतिशय सुंदर फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती झारखंड एक्सप्रेस अंकित यादव याला षटकार मारलेला आहे. अतिशय सुंदर. धावसंख्या झाली होती 63 आणि पंचांनी अवांतर धाव घोषित केलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 64. चौथा चेंडू आणि अतिशय सुंदर फटका पुन्हा एकदा आणि हा सुद्धा सीमारेषा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम फेरीचा हा सामना पाहण्यासाठी इथे प्रचंड जमलेली गर्दी. खरंच हा सामना अतिशय महत्वाचा सामना आहे या दोन्ही संघांसाठी. रोमांचक असा हा सामना हा सुद्धा ठरेल जसा उपांत्य फेरीचा सामना होता. आणि शेवटचा आता हा चेंडू असेल म्हणजे 5वा चेंडू आहे आणि अतिक मसूरकर सुंदर असा झेल आणि विकास जयस्वाल बाद. बॅट्समन नेम साहिल. शेवटचा चेंडू आहे या चौथ्या षटकातील आणि हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळाडू खाली आलेला आहे आणि हा सुद्धा बाद. पहिल्या चेंडूवरती
मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं पहिल्या चेंडूवरती आशिष चेंदरकर हा बाद झाला असता जर ती कॅच तो झेल पकडला असता. आता त्याची विकेट किती महागात पडते हे साई प्रसाद मयेकर याला सुद्धा कळून चुकलेलं आहे. कारण का 0 धावसंख्येवरती बाद झाला असता. आता वैयक्तिक 35 धावा आशिष चेंदरकर याने आपल्या बॅटमधून कुठलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 76. स्लोवर बॉल होता. आशिष चेंदरकर याला काही कळलं नाही आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. दोन चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 76. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा पाहता चेंडू. आता पाहूया तो झेल होते का पुन्हा आणि पुन्हा एकदा जीवदान मिळालेला आहे आशिष चेंदरकर याला. आज त्याचा दिवस आहे. आशिष चेंदरकर आज तुझा दिवस आहे. त्या दिवसाचा फायदा घे. अतिशय सुंदर धावसंख्या झाली आहे 37. सानिध्य नार्वेकर आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे. जर आपण आता गडी बाद केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पण त्या पारितोषिकाच्या नादात हा पुन्हा एकदा षटकार. दोन चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर असा प्रहार लेक्सरच्या दिशेने एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आशिष चेंदरकर याचा आणि तो सुद्धा यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 86. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग्स मधील हा शेवटचा चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा आशिष चेंदरकर घेण्याचा प्रयत्न तर करतीलच. कारण का पहिल्या चेंडूवरती बाद असलेला हा प्लेयर वैयक्तिक आता 45 धावावरती खेळत आहे आणि हा शेवटचा चेंडू. या षटकार आहे का चौकार आहे का बाद आहे. षटकार आणि 51 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक 51 धावा. पहिली हाफ अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे. त्यांनी आपल्या संघासाठी गेल्या कितीही पर्वामध्ये त्यांनी सहभाग केलेला होता. त्या प्रत्येक पर्वामध्ये त्याची फलंदाजी काही चाललेली नव्हती पण या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा त्याने आपलं अर्धशतक झळकावलेलं आहे. कारण का जो 0 वरती आउट होणार होता त्याला जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेत तब्बल फक्त 14 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा त्याने ठोकल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चेंदरकर याची आणि धावसंख्या झालेली आहे ती 92. 92 धावा झालेल्या आहेत. आता वर्ली फायटर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 30 चेंडूत 93 धावांची गरज. 30 चेंडू आणि 93 धावा. तसेच आपल्या विभागातील कार्यसम्राट आमदार त्याचप्रमाणे आपल्या विभागातील शिवसैनिक आणि समाजसेवक श्री चंदन साळुंके यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे आणि कार्यसम्राट आमदार श्री महेशदादा सावंत यांचे सुद्धा इथे आगमन झालेले. ते मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच आमच्या मंडळाचे शुभेच्छुक डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांना सुद्धा मी नम्र विनंती करेन की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचे.
आपल्या विभागातील विभागीय आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील आमदार महेशदादा सावंत, त्याचबरोबर समाजसेवक चंदन साळुंके यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मंडळाचे आधारस्तंभ श्रीत डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. पण चला नम्र विनंती, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. उजेडामध्ये सामने होऊन जाऊ दे, मजा येईल. शेवटची एक इनिंग सामना जर जिंकायचा असेल तर वरळी फायटर्स या संघाला कोणत्याही परिस्थितीत 93 धावा करायच्या. 30 चेंडू आणि 93 धावा मोठं आव्हान आहे, पण आव्हान सोपं पण नाही आहे, पण नामुमकिन पण नाही आहे. 10 फलंदाजीसाठी आलेले ते साईप्रसाद मयेकर, स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू साईप्रसाद मयेकर. त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवणारा संदेश गावंड, ज्याने इथे बोलताना सांगितलेलं होतं की मी ज्यावेळेला बॅटिंग करतो लगी तो लगी नाही तो अब्दुल गनी. कारण का संदेश गावंडेने सांगितलेलं होतं वैभव राऊत मला किती समजावत होता, पण मी माझ्या स्वतःच्याच मनाचाच करत होतो. आता पण तो स्वतःच्याच मनाचा करेल. पण पाहूया, पहिला चेंडू आणि सुंदर असा फटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सीमारेखा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटकार आणि षटकारानेशी आपल्या धावसंख्या झाली ती 6. अतिशय सुंदर फटकार आपल्याला पाहायला मिळतोय साईप्रसाद मयेकर याच्या बॅट मधून. आजच्या सकाळच्या दिवसभराच्या मॅच मध्ये साईप्रसाद मयेकर याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार येणारा हा पहिला सामना असेल. पहिल्या चेंडूवरती जे षटकार मारलेला आहे, अतिशय सुंदर फलंदाजी आणि अशा षटकारांची गरज आहे. जर आपल्याला सामना विजयी व्हायचा असेल तर असेच षटकार आपल्याला मारावे लागतील, कारण का आव्हान खूप मोठं आहे. दुसराही फटकार अतिशय सुंदर, पण हा सुंदर असा झेल आणि मोठा मासा जाळ्यात अडकला. साईप्रसाद मयेकर चांगली करून देतो. पहिल्या चेंडूवरती षटकार, पण दुसऱ्या चेंडूवरती बाद. पाहूया आता फलंदाजीला कोण येतोय. असं वाटते की वैभव राऊत येईल, पण शेवटी निर्णय हा कर्णधाराचा आणि वैभव राऊत झालेला आहे. वैभव राऊत ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी ते चाहते उत्सुक. कालची आणि आजची बॅटिंग पाहिलात जर तुम्ही वैभव राऊत याची अतिशय सुंदर फलंदाजी. कालची फलंदाजी जी होती ती एकदम फटकेबाजी फलंदाजी, आणि आजची जी त्यांनी उपांत्य फेरीमध्ये जी फलंदाजी केलेली होती अतिशय सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात ती फलंदाजी होती की आपल्या संघाला विजयापर्यंत कसं घेऊन जायचंय. कोणताही हिक्स मोठा शॉट त्यांनी घेतलेला नव्हता. अतिशय फक्त सुंदर कट शॉट मारून चौकार घेऊन आपल्या संघाला त्यांनी विजय केलेला होता. आता पाहूया कोणती फलंदाजी करतील. आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटकार, समोरच्या दिशेने पण एक धाव मिळेल आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वर संदेश गावंड. गोलंदाज आहे साहिल हळदे. हा सुद्धा एक मोठा नाव आहे. आणि सांगायची गोष्ट अशी, जर साहिल हळदे हा सुद्धा एक साईप्रसाद मयेकर याच्याच संघामध्ये खेळतो असा हा गोलंदाज आहे साहिल हळदे. पण साहिल हळदेला आज साईप्रसाद मयेकरच्या विरोधात खेळायचं आहे, त्याच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे. थोडंसं कठीण होत असेल, पण शेवटी हा क्रिकेट आहे. आणि संदेश गावंड सामना करतील साहिल हळदे याचा. सुंदर असा फटकार, पण अतिशय सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 7. या धावसंख्येवरती 4 चेंडू आणि 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील.
धावसंख्याचा टार्गेट जो आहे हा खूप मोठा आहे. अजूनही 20च्या रिक्वायर्ड रन रेटने आपल्याला स्कोर हवे हवेत, स्कोर धावा ज्या हव्या आहेत, अन्यथा आपण अंतिम फेरी मारू शकणार नाही. पुन्हा एकदा एक धाव दुसरी घेण्याचा प्रयत्नच नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 8. 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल वैभव राऊत. वैभव राऊत उर्फ भाई. मी मगाशी सांगितलं होतं, आता सुद्धा सांगतोय, जोपर्यंत खेळपट्टीवरती संदेश गावण आणि वैभव राऊत आहे कोणताही लक्ष मुश्किल नाहीये. अतिशय सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वैभव राऊत याच्याकडून जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्याच ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संदेश गावण सारखा फलंदाज लवकरच म्हणजे स्वस्तामध्ये आउट झालेला आहे. हा फायदा नक्कीच वळी चॅलेंजर्स या संघाला होईल आणि वळी चॅलेंजर्स हा संघ अगदी बदल्यानिशीच उतरलेला होता. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे साईप्रसाद मयेकरच्या संघाने वळी चॅलेंजर्सला अंतिम फेरीमध्ये पराभूत केलेलं होतं, त्याचाच बदला घेण्यासाठी आज दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये आहेत. आता पाहूया तो बदला पूर्ण होईल की नाही. विकास जयस्वारची पुन्हा सुंदर गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. अजूनही 22 चेंडूत 81 धावांची गरज. 22 चेंडू आणि 81 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे साईप्रसाद मयेकर वळली फायटर्स या संघाला. जर सामना हा अंतिम सामना विजयी व्हायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आता गरज आहे. आता भाई म्हणजेच वैभव राऊत जितकी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवता येईल तितकी त्यांना ठेवावी लागेल, कारण का मोठे अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकास अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय विकास जयस्वार. अतिशय सुंदर फटकार. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 15.
तसेच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करेन की आपल्या विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेशदादा सावंत यांचे पुष्पगुच्छ श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. जे सहकार्य आपल्याला करत असतात महेशदादा सावंत, ते सहकार्य खूप मोलाचं असतं आणि दरवर्षी करत असतात. असंच सहकार्य आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा लाभो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि आपल्या विभागाचे जे आमदार कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जातात, अतिशय नावाजलेले असे आमदार आहेत. आमदार नसताना सुद्धा जे आम्हाला सहकार्य करत होते आणि आमदार झाल्यावर सुद्धा जे आम्हाला सहकार्य करत आहेत, असेच सहकार्य आम्हाला नेहमी करत राहा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तसेच आमच्या मंडळातील मोहम्मद अझरुद्दीन म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू संदेश साखळे उर्फ बक्का याला मी नम्र विनंती करेन की आपल्या विभागातील समाजसेवक शिवसेना समाजसेवक चंदन साळुंके याला सुद्धा श्रीफळ शॉल आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचे सुद्धा स्वागत करायचे आहे. खरंच चंदन साळुंके यांचे जे कार्य तुम्ही जर ऐकाल किंवा तुम्ही ऐकले असतीलच, कोविड काळामध्ये ज्या वेळेला संकट होते सगळ्या लोकांवरती, त्या वेळेला चंदन साळुंके यांनी अतिशय जे कार्य केलेले आहेत मंडळासाठी असू दे किंवा कोणत्याही घरांसाठी वैयक्तिक असू दे किंवा समाजसेवेसाठी अतिशय सुंदर कार्य होते. त्यासाठी मी चंदन साळुंके यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जे सहकार्य आणि जे कार्य केलेले आहेत मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. षटकार. बॉल दे, बॉल जुना बॉल दे फटकन. सतरा चेंडूत 72 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. धावसंख्या झाली ती 21. 17 चेंडू आणि 72 धावा आणि ही अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 23. आकाश याची गोलंदाजी, हा तिसरा चेंडू असेल, दुसरा चेंडू आहे. सामना करेल विराज आणि सुद्धा असा फटका पाहायला मिळतो लेग क्षेत्राच्या दिशेने. ती मारे का पार. षटकार. धावसंख्या झाली ती 29. अजूनही 16 चेंडू 64 धावांची गरज. 16 चेंडू आणि 64 धावा. लक्ष अजूनही खूप लांब आहे, लक्ष अजूनही खूप मोठं आहे. असेच फटके आपल्याला मारावे लागतील जर ह्या ट्रॉफीवरती, जर ह्या अंतिम विजयी चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर असेच मोठ्या फटक्यांची गरज आहे. कारण का तुमच्याकडचे मोठे फलंदाज ज्यांनी तुम्हाला अजूनपर्यंत अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलेले होते, संदेश गावंड त्याचप्रमाणे वैभव राऊत असे मोठे फलंदाज आता खेळपट्टीवरती उपलब्ध नाही आहेत, ते बाद झालेले आहेत. तर ती धुरा सांभाळतोय तो फोपलनकर, पण तो सुद्धा आता बाद झालेला आहे आणि तो सुद्धा आता पुन्हा पॅव्हिलियन मध्ये. पंधरा चेंडू आणि 64 धावा. अजूनही 15 चेंडू 64 धावांची गरज. पंधरा चेंडू आणि 64 धावा. सामना विजयी व्हायचा असेल तर 15 चेंडूत 64 धावा म्हणजे 15 चेंडूत कमीत कमी 10 षटकार. इम्पॅक्ट प्लेयर इन झालेला आहे. नाव काय रे?
बॅट्समन नेम विनू. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू मध्ये 63 धावांची गरज. 14 चेंडू आणि 63 धावा. अतिशय सुंदर असा चेंडू. निर्धाव धावाचा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 30 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर असा फटकार. अजूनही तिसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 31. 4 गडी बाद. 12 चेंडू 62 धावांची गरज. 12 चेंडू 62 धावा म्हणजे 12 चेंडू मध्ये कमीत कमी 10 षटकारांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 षटकार. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, धावणीचे कार्यकर्ते सुबोध मांजरेकर यांना मी नम्र विनंती करेन की आपल्या मंडळाचे आधारस्तंभ ठीक आहे. आमच्या मंडळाचे धावणीचे कार्यकर्ते सिद्धेश गावंड यांना मी नम्र विनंती करेन की आमच्या मंडळाचे आधारस्तंभ, आमच्या मंडळाचे हितचिंतक, आमच्या मंडळाचे शुभेच्छुक, आमच्या मंडळाचे करता धर्ता डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करतील. कारण का जर डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचा आशीर्वाद असेल तर वरळी प्रीमियर लीग हे 50 पर्वापर्यंत आम्ही नक्कीच घेऊन जाऊ. कारण का जोपर्यंत वरळी वॉरियर्स हा क्वालिफाय होणार नाही तोपर्यंत वरळी प्रीमियर लीग काय बंद होणार नाही. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित जी वरळी प्रीमियर लीग हा पर्व 6वा आहे आणि खरंच साजन पाटील सर यांचं खूप मोलाचं योगदान आहे या लीगसाठी. तरी मी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा कुशल गावंड सामना करतील. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. षटकार, सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी कुशल गावंड. अशाच मोठ्या फटकारांची गरज आहे कारण का 10 चेंडूत 50 धावांची गरज अजूनही आपल्या संघाला आहे. जर आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर आपल्याला असेच मोठे फटके मारावे लागतील. कारण का 10 चेंडू आणि 50 धावा. दहा चेंडू आणि 50 धावा. दहा चेंडू 50 धावा म्हणजे एक मिनिट अपडेट करतोय. तीन चेंडू डन. 9 चेंडू 50 धावा. अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 44. 9 चेंडू 49 धावा. कुशल गावंड वैयक्तिक 13 धावांवरती खेळत आहे. 5 चेंडू 13 धावा ठोकलेल्या आहेत
कुशल गावंड यांनी अतिशय सुंदर फलंदाजी केली आपल्या संघासाठी. अजूनही 9 चेंडूत 49 धावांची गरज. कुशल गावंड वरती सगळी धुरा आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुद्धा आहे कुशल गावंड याचा, पण धावचित झालेला आहे कुशल गावंड. नितेश वागदरे जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ यायचं. नितेश वागदरे आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे नितेश वागदरे जिथे कुठे असतील व्यासपीठावरती यायचं. अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 45. अजूनही 8 चेंडूत 48 धावांची गरज. 8च्या 8 चेंडूत आपल्याला षटकार मारायचे आहेत तर आपण हा सामना जिंकू शकतात. आणि हा निर्धाव धावाचा चेंडू गडीबाद झालेला आहे. जवळपास सामना निसटलेला आहे वळी फायटर्स या संघाकडून आणि वळी चॅलेंजर्स हा संघ विजयाच्या जवळ चाललेला आहे. आपला बदला त्यांनी जवळजवळ पूर्ण केलेला आहे. गेल्या वर्षी अंतिम पराभूत म्हणून राहिलेला हा संघ वळी चॅलेंजर्स जवळजवळ आता विजयीच्या दरवाजाजवळ आलेला आहे. 7 बॉल 7 चेंडू आणि 48 धावा. 7 चेंडूत 48 धावांची गरज आणि सुंदर असा हा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण हा निर्धाव धावाचा चेंडू. शेवटचं षटक शिल्लक. 4 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 45. 6 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. अजूनही होऊ शकतात. 90 मारण्याची गरज आहे. 90 आपल्याकडे आहे. 90 उपलब्ध आहे. जर तुम्ही रस्त्यावरती जर तुमचा चेंडू पडला तर 9 रन्स मिळतील याची नोंद घ्यायची आहे. चला सहा चेंडूत 48 धावांची गरज. 6 चेंडू आणि 48 धावा. जर आपल्याला हा सामना विजयी व्हायचा असेल तर आपल्याला 90 मारण्याची गरज आहे, कारण का 6 षटकार मारून सुद्धा आपण सामने जिंकू शकणार नाही. आपल्याला 90ची गरज आहे. 6 चेंडू आणि 48 धावा. सुंदर असा फटकार पुन्हा एकदा लेगच्या दिशेने, पण एकच धाव मिळेल. धावसंख्येत वाढ. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये आता 47 धावांची गरज. 5 चेंडू शेवटचे 47 धावांची गरज. पुन्हा एकदा सुंदर असा निर्धाव धावाचा हा चेंडू. 4 चेंडू आणि 47 धावांची गरज. 4 चेंडू आणि 47 धावा. जवळपास वळी चॅलेंजर्स हा संघ विजयी झालेला आहे. चौकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 50. वळी फायटर्स या संघाची 3 चेंडू मध्ये अजूनही 43 धावांची गरज. 3 90 मारलात तरी पण 27 धावा होणार आहे. म्हणजे आता 90 मारून सुद्धा गरज नाही. जवळपास नो दिलेला आहे. पंचांनी नो घोषित केलेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. फ्री हिट सुद्धा अवेलेबल आहे. आणि हा सुद्धा निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वळी चॅलेंजर्स या संघाकडून. वळी चॅलेंजर्स या संघाने
जवळपास आपला बदला पूर्ण केलेला आहे 2025 मधला. 2025च्या विश्वमित्र क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये पर्व 5व्या मध्ये हार्दिक अभिनंदन. वर्ल्ड चॅलेंजर्स हा संघ विजयी झालेला आहे. अंतिम